थांब जरा घेऊन जा तुम्ही दोन मिनिटं मागवा चला बाय चला पुढे चला बस बस आम्ही नाही सोबत त्यांच्या सोबत नाही का कोणतं नाही बघा तुम्ही एवढे काय वेळ नाही एक सुद्धा मी गाडी पैसे द्या वाटलं आमचा संबंध आम्ही सामान्य मी आला ट्रॅव्हल्स तुम्ही कुठून आले आम्ही परळीतून आलेले आम्ही आमच्या कामानिमित्त आलेले इथं आमच्या दैवताला आम्हाला टीव्हीवर समजलंय म्हणतात त्याच्यावर खुनाचा आरोप आहे खुनाचा आरोप आहे आमचे दैवत पोलिसांपासून पळत का होती त्यांनी आम्ही कार्यकर्ते काल होता उद्या होता सोबत नाही आलो तुम्ही सकाळपासून इथे दाखल आहे काय झालं नाही काय काय सांगणार आहे हा पण आज सरेंडर झालं तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे इतके दिवस फरार होते मग कुठे होते इतके दिवस पोलिसांना काय सापडत नव्हते त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सरेंडर झालेत जाताना आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांसमोर एक आपण पाहू शकता हे सगळे त्यांच्या भेटीसाठी आलो इतके दिवस अण्णा कुठे होते काय माहिती याच्याविषयी नाही देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला पण काय फरार का होती आता काय करणार आता काहीतरी राजकीय दडपण आलं त्यांच्यावर तुम्ही ज्यांचं समर्थन करताय ते वाल्मिक कराड यांच्यावर खोटा इकडे बघा बबन गीते हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये 6 ते 7 महिने झालं फरार आहे त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही जी तीव्रता ह्या प्रकरणात बी तीव्रता दाखविली का ह्याच्यात काही अडचण नाही कारण सरकारी मामला आहे पण एकाला वेगळा न्याय आणि एकाला वेगळा न्याय हे देऊ नका मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन असताना अण्णांनी मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे मी आज इथं आलेलो होतो ठीक आहे ओके तुम्ही मदत म्हणून आला मला सांगा त्यांच्यावर गुन्हे ते तर गंभीरच आहेत ना बरं याच्या आधी पण गुन्हे दाखल झालेत की नाही कोणत्याच केसचा निकालाचा विषयच नाही ना पेंडिंग आहेत त्यांच्यावर ऐका आता हा दुसरी सांगा त्याच्या आधी पण त्यांच्यावरती जमिनींचे विषय वगैरे एक सुद्धा नाही फक्त बोलतात पुरावा दाखवा म्हणावं त्यांना वाल्मिकांचे सांगा तुम्ही मला म्हणताय की तुम्ही इथे होता म्हणून तुम्ही इथे भेटायला आला हो तुम्ही हे इथे येणार ते कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला असं माहिती टीव्हीच्या माध्यमातून कळालं ना टीव्ही माध्यमातून मिळालं
आम्ही एकदम वाल्मिकांनाचे हाडाचे कार्यकर्ते. माझ्या मुलाला MBBS लावलं. म्हणूनच तुम्हाला माहित असेल ना ते. मीडियाच्या माध्यमातून कळालं ना आम्हाला, मीडियावर बातम्या पण येत होत्या ना. असं कसं करणार आहे? मनानं कसं कळलं आम्हाला? नाही पण तुम्ही हाडाचे कार्यकर्ते म्हटलं तर तुम्हाला माहित असेल ना कुठे होते. नाही नाही नाही, काहीच माहित नाही, काहीच माहित नाही. देवाला गेलं ते एवढं माहिती होतं. हरारी फेरारी वगैरे कार्यकर्ते होते, तुम्ही गाडीमध्ये होता, काय झालं? गाडीमध्ये होता, तुम्ही बरोबर आलात मी त्यांच्या? देवदर्शनाला आलो होतो. नाही त्यांच्या बरोबर आलात तुम्ही? नाही 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 नाही, त्याच्यासोबत नाही, मी नाही आलो. पाठीमागे होतात आम्ही हा. बघायला. ते आरोपी आहेत का? त्यांच्यावर आरोप केला जातो, आरोपी आहेत का ते? नाही नाही, खोटं आहे ते. मग काय आरोप? वाल्मिकांना हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हे सगळ्यांना देखवलं राजकीय लोकांना, त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव घ्यायले. हो पण का आरोप करतात? आरोप झाले म्हणजे काय आहे, आता आग लागली तर कुठेतरी धूर निघाला असेल, ठिणगी तर पेटली असेल की. पंकजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे वाल्मिकांना ते हे करायले आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले. कोण बंदूक ठेवतंय? आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले, जे आहेत ते, मग हे आमदार जे का आता- करतात? ते लोकप्रतिनिधी लोकांनी त्यांना ते आता ह्यांचं ते देखवलं ना आता बरं ठीक ह्याचं. आहे, ऐका तुम्ही कार्यकर्ते आहेत म्हणून विचारतो. ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे. गुन्हा दाखल झालाय तो तर पोलिसांनी केला ना, ते तर खरं ना सगळं. मग खोटा गुन्हा आहे ते, गुन्हा पण खोटा आहे. गुन्हा खोटा आहे. कोणतं एव्हिडन्स असलं तर काय आम्हालाही मान्य ना. न्यायालय नाही नाही एव्हिडन्स असेल तर आम्हालाही मान्य आहे त्यांचं. काय एव्हिडन्स नाहीतच त्यांनी काही. ज्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना त्या उज्जैनला होते. आता असं कसं 302 मध्ये येणार? जे गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. आता ते 302 मध्ये काय तिथं उज्जैनहून चाकू मारला आणि इथं लागला काय? त्यांनी काही केलंच, आता देवाला होते, कुठं होते माहित नाही आम्हाला. त्यांनी काही केलंच नाही तर इतके पोलिसांपासून ते पळत का होते? कोण? वाल्मिक कराड. अहो कुणी भेटणारच ना. नवीन काहीतरी आरोप आता 302 करा, कुठं फाशीत द्या, कुठं काही म्हणायला माणूस घेणारच नाही नाही. परंतु जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी वाल्मिक कराडला सिरियल किलर म्हटलंय. त्यांनी अनेक खून केले असं देखील खोट म्हणाले. आहे ते. कर्मुसे मी किशोर फडचा प्रकरणामध्ये- भाऊ आहे. हा, हा. माझ्या भावाचा मर्डर झालेला, मी किशोर फडचा भाऊ आहे. त्याच्यामध्ये बबन गीते आता डबल मर्डर केलेला 6 महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं. माझ्या घरावर ह्याच्या घरात- संघटित गुन्हेगारी पद्धतीनं 50 जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला मारून बबन गीते ते आहे. आणि आता 10 वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे. तर बबन गीते खरा संघटित गुन्हेगारीचा बादशाह आहे बीड जिल्ह्यातला. खोटे आरोप का केले जातात असं खोटे आरोप फक्त एकामुळे की एकतर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते. त्याच्यामुळे त्यांनी ते हे विषय आमदार हे सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ ते आमदार मुंडेला जड पडते का? ते परळीचे आमदार आहेत. धनंजय मुंडे साहेबाला नाही, धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांनाच आनंद वाटतो त्यांचा कामाचा, द्वेष कोणाचा वाटत नाही. राजकीय आरोप होत आहेत, त्यांना वाचवलं जाते. तुम्हाला काय खोटं आहे. नाही नाही खोटे. फक्त एक असा विषय झालाय, एक सध्या तुम्हाला बीड जिल्ह्याची स्थिती सांगतो. आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंड आहे, त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता तरी चाटे मास्टर माइंड आहे, पुन्हा अण्णा, पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वंजारी समाजाला टार्गेट करले सध्या लोक, डायरेक्ट समाजाला. हा हा नाही, जी हत्या झाली ती दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजाचे होते, आमचे ते बंधूच होते. पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध सध्या तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला माहिती. ज्या आरोपींना अटक केली ते आरोपी वाल्मिक कराडांच्या जवळचे आहेत की नाही? ते खोटं आहे, आणखीन ते निष्पन्न झालेलं नाही. सामाजिक कार्यकर्ते आहेत ते. आणि फोटोचा विषय राहिला तर माननीय शरद पवार साहेबांसोबत सुद्धा वाल्मिक अण्णाचे फोटो आहेत. त्याच्यामुळे फोटोमुळे तुम्ही त्यांना गुन्हेगार समजू नका. प्रकरणातले आरोपी कुठे माहिती का? तुम्ही तसं कार्यकर्ते नाही नाही नाही. नाही ना, ते आमचे कार्यकर्तेच नाहीत ना. आमचे कार्यकर्तेच ते आमचे कार्यकर्तेच नाहीत. आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला तिथं पत्रकाराच्या गाड्यात तो घाबरल्याहून झाला म्हणून आम्ही त्याला बाजूला काढत होतो. बाकी काही नाही. आम्ही ज्या वेळेस टीव्हीवर बातमी पाहिली का काही वेळाने अण्णाजी हजर होणार आहे, त्यामुळे आम्ही काय विषय आहे ते पाहायला आलो. आम्ही अहमदनगरहून आलो. लवकर नाही, 1.5-2 तास झाले बातमी चालू आहे टीव्हीला. नाही, ती बातमी साफ चुकीची आहे आणि असं कुठलंही नाही, असं चुकीचं आहे. ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.